नमस्कार. स्पॅनिश बोलायला शिकायची इच्छा आहे, पण सुरुवात नेमकी कुठून करायची हा प्रश्न पडलाय का? तर मग काळजी करू नका. आज आपण स्पॅनिश संभाषणाचा पाया पक्का करणाऱ्या 3 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर प्रश्न अगदी सरळ आहे. एकदम शून्यापासून एक स्पॅनिश संभाषण कसं तयार करायचं? अहो, हे अगदी घर बांधण्यासारखं आहे. जशा आपण विटा एकावर एक रचून भिंत उभी करतो, तसंच भाषेचंही असतं. आपल्याला फक्त योग्य विटा कोणत्या आहेत हे ओळखायचं आहे. आणि गंमत म्हणजे याची सुरुवात होते फक्त 3 मूलभूत साधनांनी. ही 3 साधनं आपल्याला कोणत्याही स्पॅनिश संभाषणात एक वेगळाच आत्मविश्वास देतील. चला तर मग एक एक करून ही साधनं पाहूया आणि ती वापरायची कशी हे शिकून घेऊया. आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे तुम्ही कोण आहात हे ओळखणं. सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्याचा कर्ता कोण आहे हे स्पष्ट करणं. आणि यासाठी आपल्याला पर्सनल प्रोनाउन्स म्हणजेच पुरुषवाचक सर्वनामांवर प्रभुत्व मिळवावं लागेल. तर ही पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे नक्की काय? बघा, हे असे शब्द आहेत जे आपल्याला सांगतात की वाक्यात बोलणारा कोण आहे, ऐकणारा कोण आहे, किंवा ज्या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोललं जातंय ती व्यक्ती कोण आहे. खरं तर हे कोणत्याही संभाषणाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. ओके, आता या स्लाइडवर जरा नीट लक्ष देऊया. इथे स्पॅनिशमधली पुरुषवाचक सर्वनामं दिली आहेत. आपण शांतपणे एक एक करून समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या पुरुषापासून, म्हणजे जी व्यक्ती बोलतीये तिच्याबद्दल. एकवचनात यो म्हणजे मी आणि अनेकवचनात नोसोत्रोस म्हणजे आम्ही, जर गटात पुरुष असतील किंवा पुरुष स्त्रिया एकत्र असतील. आणि जर गटात फक्त स्त्रिया असतील तर नोसोत्रास. आता तिसऱ्या पुरुषाकडे बघूया, म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल बोललं जातंय. एल म्हणजे तो आणि एया म्हणजे ती. अनेक वचनात एयोस म्हणजे ते आणि एयास म्हणजे त्या. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, दुसरा पुरुष, म्हणजे ज्याच्याशी आपण बोलतो. इथे जरा लक्ष द्या. मित्रांची किंवा ओळखीच्या लोकांशी बोलताना तू वापरतात, पण अनोळखी व्यक्ती किंवा वडीलधाऱ्या माणसांना आदर देण्यासाठी औपचारिक उस्तेद वापरतात, ज्याचा अर्थ तुम्ही असा होतो. हा एक छोटासा फरक संभाषणात खूप महत्त्वाचा ठरतो. आता यात एक छोटीशी गंमत आहे. तुम्ही सर्व असं म्हणण्यासाठी स्पेन आणि लॅटिन अमेरिकेत थोडासा फरक आहे. या स्लाइडवर बघा, स्पेनमध्ये मित्रांच्या गटासाठी वोसोत्रोज वापरतात आणि औपचारिक गटासाठी उस्तेदेस वापरतात. पण लॅटिन अमेरिकेत हे खूपच सोपं आहे. तिथे औपचारिक असो किंवा अनौपचारिक, दोन्ही गटांसाठी फक्त उस्तेदेस हा एकच शब्द वापरला जातो. चला, आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या साधनाकडे वळूया. हे आहे सर हे क्रियापद. याचा साधा सरळ अर्थ आहे असणे. हे क्रियापद आपली मूळ ओळख, आपलं अस्तित्व काय आहे हे सांगतं. हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी आणि एकदम प्रभावी युक्ती आहे. सरला आपलं ओळखपत्र म्हणजे आपलं आयडेंटिटी कार्ड समजा. आपल्या आय कार्डवर काय असतं? आपलं नाव, आपण कोण आहोत, कुठले आहोत. सर नेमकं हेच काम करतं. ते आपल्या अस्तित्वाविषयी सांगतं. मग सेर नक्की वापरायचं तरी कधी? या स्लाइडवर पाहूया. आपलं राष्ट्रीयत्व सांगताना, आपला व्यवसाय सांगताना, एखाद्याचं नाव सांगताना किंवा एखाद्याच्या कायमस्वरूपी वैशिष्ट्यांचं वर्णन करताना सेर वापरलं जातं. थोडक्यात सांगायचं तर ज्या गोष्टी सहजासहजी बदलत नाहीत त्या गोष्टी आपली ओळख सांगतात. इथे सेर क्रियापदाची वेगवेगळ्या सर्वनामांसोबतची रूपं दिली आहेत. यो सोबत येतं सोय, तू सोबत एरेस, एल किंवा एलियासोबत एस. उदाहरणार्थ, सोय सिएंटिफिका म्हणजे मी वैज्ञानिक आहे. प्रत्येक सर्वनामासोबत क्रियापदाचं रूप कसं बदलतंय हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे उदाहरण किती परफेक्ट आहे बघा. सोई सिएंटिफिका. इथे व्यवसाय सांगितला आहे, जी त्या व्यक्तीच्या ओळखीचा एक महत्त्वाचा आणि कायमस्वरूपी भाग आहे. हेच तर सेरचं मुख्य काम आहे. आणि आता आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या साधनांकडे येऊया. हे आहे टेनेर हे क्रियापद, ज्याचा अर्थ होतो जवळ असणे किंवा टू हॅव. हे आपल्या मालकीच्या गोष्टी आणि आपल्या तात्पुरत्या स्थितीबद्दल सांगतं. जसं आपण सरसाठी ओळखपत्राची कल्पना केली, तसंच टेनरसाठी आपल्या बॅकपॅकची कल्पना करा. बॅकपॅकमध्ये आपण काय ठेवतो? आपल्या वस्तू, आपल्यासोबत असलेल्या गोष्टी, ज्या आपल्या आहेत पण आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग नाहीत. तर मग टेनेरचा वापर कधी करायचा? आपल्या मालकीची वस्तू दाखवण्यासाठी, आपलं वय सांगण्यासाठी, जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य सांगण्यासाठी, आणि हो, तहान लागणं, भूक लागणं यांसारख्या शारीरिक अवस्था व्यक्त करण्यासाठी. या सगळ्या गोष्टी आपल्या बॅकपॅकमधल्या वस्तूंसारख्याच आहेत, ज्या येतात आणि जातात. या स्लाइडवर टेनेरची रूपं आहेत. यो सोबत टँगो, तू सोबत टीएनएस आणि याचप्रमाणे पुढे. उदाहरणार्थ, टेनेमोस उन मापा म्हणजे आमच्याकडे एक नकाशा आहे. ही एक वस्तू आहे जी त्यांच्या मालकीची आहे.
त्यांच्या जणू काही बॅकपॅकमध्ये आहे. आणि हे उदाहरण तर खूपच महत्वाचं आहे. इंग्रजीमध्ये आपण आय एम 41 इयर्स ओल्ड असं म्हणतो, पण स्पॅनिशमध्ये वय सांगण्यासाठी सेर नाही तर तेनेर वापरतात. टेंगो 41 años. याचा शब्दशः अर्थ होतो माझ्याकडे 41 वर्षे आहेत. हा एक महत्वाचा फरक नक्की लक्षात ठेवण्यासारखा आहे. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र आणूया. ही जणू काही स्पॅनिश बोलायला सुरुवात करण्यासाठीची एक परिपूर्ण स्टार्टर किट आहे. या स्लाइडवर या दोन क्रियापदांमधला मुख्य फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे सेर, आपलं ओळखपत्र, जे सांगतं की आपण कोण आहोत. आणि उजवीकडे आहे टेनेर, आपली बॅकपॅक, जी सांगते की आपल्याकडे काय आहे. राष्ट्रीयत्व, व्यवसाय हे सेर वापरून सांगतात, तर वस्तू, वय, जबाबदाऱ्या या टेनेर वापरून. हा फरक समजला की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. आणि शेवटी सरावासाठी ही एक क्विक रेफरन्स स्लाइड. इथे सगळ्या सर्वनामांसोबत सेर आणि टेनरची रूपं बाजूबाजूला दिली आहेत, जेणेकरून पटकन एक नजर टाकून वाक्य तयार करता येतील. सरावासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. तर स्पॅनिश संभाषणाच्या या 3 महत्वाच्या चाव्या आता आपल्या हातात आहेत: सर्वनामं, सेर आणि तेनेर. मग आता विचार करा, या साधनांचा वापर करून पहिलं वाक्य काय बोलता येईल? स्वतःचं नाव सांगता येईल, वय सांगता येईल, किंवा आपला व्यवसाय. सुरुवात कुठूनही करा, पण बोलायला सुरुवात करा. हेच सर्वात महत्वाचं आहे.